सध्या चर्चेमध्ये असलेल्या एप्स्टीन सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील एप्स्टीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेमके काय संबंध होते असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय। एप्स्टीन फाइल्स उघड झाल्यानंतर अमेरिकेसह जगभरात खळबळ माजली आहे। या एप्स्टीनच्या ईमेल्समध्ये मोदींचा उल्लेख असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। अमेरिकेतल्या एका बड्या अधिकाऱ्याची मोदींशी भेट घालून देण्यासाठी एप्स्टीनने मध्यस्थी केल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। बघूयात। अमेरिकेतील एप्स्टीन फाइल्सचे पडसाद भारतात। एप्स्टीन आणि पंतप्रधान मोदींचा काय संबंध? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल। मोदी अमेरिकन अधिकारी भेटीत एप्स्टीनची मध्यस्थी, चव्हाणांचा दावा। अमेरिकेत उघड झालेल्या एप्स्टीन फाइल्समुळे जगात खळबळ उडाली आहे। शुक्रवारी रात्रीपर्यंत एप्स्टीन फाइल्समधील 3 लाख दस्तावेज जाहीर करण्यात आले। यात अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप सिंगर मायकल जॅक्सन, हॉलिवूड ॲक्टर क्रिस टकर, इंग्लंडचा राजपुत्र अँड्र्यू अशा दिग्गजांचे मुलींसोबतचे फोटो समोर आलेत। यातील काही फोटो हे आक्षेपार्ह स्थितीतले आहेत। एप्स्टीनच्या खासगी बेटावर सेक्स स्कॅन्डलमध्ये अनेक दिग्गज सहभागी होत असल्याचा आरोप या निमित्तानं होतोय। या फाइल्समधील काही दस्तावेज राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून रोखण्यातही आलेत। या एप्स्टीन फाइल्स उघड झाल्यानंतर देशाच्या पंतप्रधान पदावरून नरेंद्र मोदी हटतील आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलं होतं। या फाइल्स उघड झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी एप्स्टीन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात काय संबंध होते असा सवाल उपस्थित केला। एका बड्या अमेरिकन अधिकाऱ्यानं मोदींच्या भेटीसाठी एप्स्टीनचा वापर मध्यस्थ म्हणून केल्याचा दावा चव्हाण यांनी केलाय। मोदींचा जो संदर्भ आहे तो 2014चा आहे। माहिती असताना की हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे, देह व्यापार करतो, हे माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ कोणी घालून दिली? तिथं हरदीप पुरी जे अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचे नाव आलेलं आहे, पण त्यांनी काय यामध्ये भूमिका त्यांची आहे का हे शोधावं लागेल। ट्रम्प यांचा सल्लागार होता स्टीव्ह बॅनन नावाचा, तो एप्स्टीनला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचंय। एप्स्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची गाठ होईल का। नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत। तर मोदींचं आणि एप्स्टीनचं काय नातं आहे की जो एप्स्टीन मोदींची कुणाशी अपॉइंटमेंट होऊ शकतो, याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि माजी खासदार उद्योगपती अनिल अंबानी यांची नावं सुद्धा या फाइल्समध्ये असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे। त्याचबरोबर एक माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव आहे। एप्स्टीन फाइल्सच्या 300 GB डेटापैकी काही माहिती राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली रोखण्यात आली। ट्रम्प यांना वाचवण्यासाठी ही माहिती दडपण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। जाहीर केलेली माहिती अपूर्ण असल्याचं अमेरिकेतले डेमोक्रॅटिक खासदार रो खन्ना यांनीही म्हटलंय। कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे, कारण खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यामध्ये आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील, जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल। The reality is Pam Bondi has obfuscated for months. She first said there were no more documents to be seen. Now she's admitting and releasing hundreds of thousands of documents, but it is an incomplete release with too many redactions. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा भाजपनं तीव्र निषेध केला, तर मुंबईत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली। त्यांनी नरेंद्र मोदीजींसारख्या एका संत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर इतके घाणेरडे आरोप करण्याचा प्रयत्न केला होता। आणि पृथ्वीराज चव्हाणांना मी सांगून ठेवतो की त्यांनी भारताच्या सर्व जनतेची त्यांनी माफी मागितली पाहिजे, नाहीतर ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण जातील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं। जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकन फायनान्सर आणि दोषी लैंगिक गुन्हेगार आहे।
जेफ्री एप्स्टीनवरती अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि सेक्स तस्करीचे आरोप होते. न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि खासगी बेटांवरील मालमत्तांवर तरुण मुलींना फसवून आणल्याचे आरोप होते. राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी आणि राजघराण्यांशी संबंधित लोकांशी संबंध. ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात एप्स्टीनचा मृत्यू झाला. आत्महत्या की हत्या यावर आजही संशय. फाईल्समध्ये गोपनीय दस्तावेज, फोटो, ईमेल, फ्लाईट लॉग्स, संपर्क यादीचा समावेश आहे. या फाईल्सचा उलगडा झाल्यानंतर येत्या काळात अमेरिकेसह जगभरातील दिग्गजांचे एप्स्टीनशी संबंध उघड होतील अशी चर्चा होती. या प्रकरणात बचावासाठी दिग्गजांकडून मॉर्फिंगचा बचाव केला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. पण या प्रकरणात नाव आल्यानं त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाशी पंतप्रधान मोदींचा संबंध जोडत काही प्रश्न उपस्थित केलेत. आता याचे देशाच्या राजकारणात काय पडसाद उमटणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, दिल्ली.